हॅलो ऑल, वेलकम टू लोकमान्य IAS. 20 मार्च 2022 रोजी आपली क्लास 3 साठीची जी प्रिलिम्ससाठी तिसरी मॉक टेस्ट झालेली आहे आणि त्या मॉक टेस्टमधले जे सीसॅटचे प्रश्न आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, वन बाय वन पाहूया आपण. क्वेश्चन आला की तुम्ही पॉज करून घ्या, तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर मग आन्सर पहावं. ठीक आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्लास 3 साठीच फक्त लिमिटेड आहेत, अशातला काही भाग नाहीये. हे जे क्वेश्चन्स आहेत ते क्लास 2 क्लास 1 साठी तितकेच ऍप्लिकेबल आहेत. त्यामुळं प्रॅक्टिस म्हणून क्वेश्चन्स हे पाहायला काही हरकत नाही. हा व्हिडिओ प्रॅक्टिससाठी पाहायला काही हरकत नाही. त्या क्वेश्चनचा तुम्हाला तितकाच फायदा होईल. जेवढा क्लास 3च्या एक्झामसाठी आहे तेवढाच तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी सुद्धा तेवढाच फायदा होईल. पहिला प्रश्न काय आहे? 15 प्रश्न आहेत तर वन बाय वन बघू आपण. पहिला प्रश्न काय आहे? एका दुकानदाराने 720 खुर्च्या विकल्यानंतर त्याला 180 खुर्च्यांच्या विक्री किमती इतका नफा मिळतो, तर त्याचा शेकडा नफा किती असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे 720 खुर्च्या विकलेल्या आहेत आणि विकल्यानंतर 180 खुर्च्यांच्या विक्री किमती इतका नफा झालेला आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय दिसतंय पहा या ठिकाणी, आणि आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर कसा काढावा लागेल तो. ठीक आहे, तर पहा, समजा एक खुर्ची विक्री किंमत, एका खुर्चीची विक्री किंमत किती आहे पहा. एक खुर्चीची विक्री किंमत आपल्याला किती मिळते पहा. समजा आपण एक्स मानली किंवा इथं 1 रुपया पण मानू शकता तुम्ही, काही फरक पडत नाही त्यांनी. मग 720 खुर्च्यांची विक्री किंमत किती होणार आहे पहा, ती म्हणजे 720x इतकी होणार आहे. आणि तसंच सिमिलरली 180 खुर्च्यांची विक्री किंमत किती होणार आहे, ती म्हणजे 180x असं होणार आहे पहा. 180 खुर्च्यांची विक्री किंमत. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की झालेला नफा केवढा आहे, तर तो म्हणजे 180 खुर्च्यांच्या विक्री किमती इतका नफा आहे. म्हणजे हा काय आहे, आपला नफा आहे. आता आपल्याकडं एकूण विक्री किंमत आहे. एकूण विक्री किंमत किती आहे, 720 रुपये. ही काय आपली एकूण विक्री किंमत. आणि एकूण विक्री किंमत आहे आणि नफा आहे, तर आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. तर खरेदी किंमत कशी काढता येईल आपल्याला. विक्री किंमत, एकूण विक्री किंमत जी 720x आहे मायनस 180x, म्हणजे एकूण विक्री किंमत वजा नफा म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळते. खरेदी किंमत ती किती मिळाली पहा आता. आपल्याला काहीतरी 56 वगैरे 560 वगैरे असे काहीतरी मिळेल, किंवा 540. 560 नाही, 540 मिळेल. ठीक आहे, 540x. तर ही झाली आपली खरेदी किंमत. ठीक आहे, आपल्याकडे खरेदी किंमत आहे, नफा आहे म्हटल्यानंतर आपल्याला शेकडा नफा काढायला काय अवघड जाणार नाही. पण शेकडा नफा कसा काढतो आपण. शेकडा नफा जो आहे तो आपला काय, नफा डिवाइड बाय खरेदी किंमत गुणिले 100 असं आपण काढतोय. ठीक आहे, त्यामुळे नफा आपल्याकडे आहे 180x डिवाइडेड बाय 540x मल्टिप्लाइड बाय 100. x x कॅन्सल होतील आता या ठिकाणी आणि उरले काय पहा, अंशामध्ये 180 आणि 540 छेदामध्ये उरलेले आहे. तर 0 0 मी काढून टाकतो आणि 18 1 18, 18 3 54, 1/3 राहिलेला आहे. म्हणजे 100 डिवाइड बाय 3 राहिलेला आहे. आता हा जर भागाकार मी केला तर त्याला कसा येतो भागाकार, तो 100 डिवाइड बाय 3 तो वरती लिहितो, तर तो किती येईल आपला 33 चा भाग जाईल 33 आणि पुढे राहील 1/3 असं राहील. ठीक आहे, तर त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर येत आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न काय आहे, हा आपला सिलोजिझमचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, खालील विधाने वास्तवाशी संबंधित नसली तरी ती सत्य मानून त्यावर आधारित दिलेले योग्य निष्कर्ष ओळखा. ठीक आहे, त्यांनी 2 विधानं दिलेले आहेत, A B, आणि निष्कर्ष 4 दिलेले आहेत 1 2 3 4. तर त्यातले कोणते निष्कर्ष बरोबर आहेत असं ते आपल्याला ओळखायचं आहे.
ठीक आहे. आता सिलोजिझमचे क्वेश्चन कसे असतात हे आपल्याला माहिती आहे. जे विधानं दिलेली आहेत ते आपल्याला आपल्या कॉमन सेन्सच्या विरोधी जरी असली तरी सुद्धा ते आपल्याला सत्य मानायचे आहेत आणि मग निष्कर्षावरती आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे. तर काय आहे पहा, सर्व कार ट्रक आहेत. ठीक आहे. आता इथं रिलेशन देताना कसं दिलेलं आहे, कार आणि ट्रकचं रिलेशन दिलेलं आहे. कार आणि ट्रकचं रिलेशन दिलेलं आहे. आणि नंतर कशाचं रिलेशन दिलेलं आहे, काही ट्रक जीप आहेत. आता इथं ट्रक आणि जीपचं रिलेशन दिलेलं आहे. असं रिलेशन दिलेलं आहे. आता आपल्याला डायरेक्टली कार आणि जीप यांचं रिलेशन दिलेलं नाही. ठीक आहे. कार आणि जीप यांचं रिलेशन दिलेलं नाही. फक्त कार ट्रक आणि ट्रक जीप असं रिलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण जर पाहायचं झालं, काही जीप कार आहेत. आपल्याला माहिती आहे की जीप आणि कार मध्ये डायरेक्टली रिलेशन दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण हा निष्कर्ष काढू शकत नाही की काही जीप कार आहेत किंवा नाही. आपल्याला माहित नाही, असतीलही नसतील काही माहित नाही आपल्याला. त्यामुळं पहिला निष्कर्ष आपण असत्य मानणार आहे. दुसरा निष्कर्ष काय आहे, काही ट्रक कार आहेत. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की सर्व कार या ट्रक आहेत. म्हणजे समजा कारचा सर्कल मी असं काढलं, हे कार आहेत आणि सर्व कार ट्रक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला डेफिनेटली माहित आहे. त्यामुळं काही ट्रक हे कार असणारच आहेत. म्हणजे हा जो काही सर्कलचा एवढा जो भाग आहे तो म्हणजे तो ट्रकच आहे ऍक्च्युली. ठीक आहे. ज्यांना पर्टिक्युलरली कार म्हणलेला आहे आपण. त्यामुळं हे सेकंड जे कन्क्लुजन आहे, निष्कर्ष आहे, तो सत्य निष्कर्ष आहे. पहा, ते आपल्याला काढता येतो दिलेल्या विधानावरून. काही जीप कार नाही आहेत. ठीक आहे. पुन्हा तेच की जीप आणि कार मधलं रिलेशनच आपल्याला माहित नाहीये, असतीलही नसतीलही आपण असं म्हणतो. ठीक आहे. त्यामुळं निष्कर्ष काय डेफिनेटली आपल्याला काढू शकत नाही. त्यामुळे ह्याला असत्य म्हणणार आपण. नेक्स्ट काय आहे, काही कार ट्रक आहेत. काही कार ज्या आहेत त्या ट्रक आहेत. ऑफकोर्स त्यांनी दिलेलं आहे की सर्व कार या ट्रक आहेत. म्हणजे काही कार या ट्रक असणारच आहेत, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. त्यामुळं चौथा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं इथं आपल्याला काय म्हणते की 2 निष्कर्ष बरोबर आहेत, 2 निष्कर्ष चुकीचे आहेत. आता पर्याय जर बघितले तर आपल्याला त्यांनी योग्य निष्कर्ष विचारलेले आहेत. त्यामुळं 2 आणि 4 वाला पर्याय जर असेल तर तो 3 नंबरचा फक्त 2 आणि 4 बरोबर असा हा पर्याय आपल्याला योग्य उत्तर आहे. नेक्स्ट काय पहा, घड्याळामध्ये 4:35 झाली असता दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता आपलं घड्याळ जर साधारणतः काढलं, ठीक आहे, तर आपला 4:35 म्हटलेलं आहे त्यांना. म्हणजे 4चा काटा असा काहीतरी येईल, सॉरी समजून घ्या जरासं. आणि आपला मिनिट काटा जो काहीतरी असा काहीतरी कुठेतरी येईल. ठीक आहे. 4:35 झालेली आहेत. तर तो थोडासा इकडे असा येईल. 4:35 आणि हा आपल्याला अँगल काढायचा आहे. हा अँगल काढायचा आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला अँगल काढण्याचं सूत्र माहित आहे. पहा, अँगलचं सूत्र कुठलं येते किंवा ते कोणाचं जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे आपलं, 11/2 m - 30h ते सूत्र आहे. 11/2 m - 30h. m म्हणजे काय, m म्हणजे मिनिटे, कितीची मिनिटे झालेली आहेत. h म्हणजे आवर्स, तास किती झालेले आहेत असं ते आपल्याला आपण त्याच्यामध्ये पुटअप करणार आहे. म्हणजे काय होणार आहे आपलं, 11/2 मिनिटे किती झालेले आपल्याला 35 मिनिटे झालेली आहेत, -30 × h म्हणजे तास किती झालेले आहेत तर 4 तास झालेले आहेत. तर ते येणार आहे. तर आता हे करून बघितलं आपण तर कसं येणार आहे ते 35 × 11 आपल्याला करावं लागेल. म्हणजे 385 असं काहीतरी येईल आपलं. 350 + 35 म्हणजे 385 येईल, /2 आणि मायनस मध्ये काय येईल पहा, 30 × 4 म्हणजे ते 120 येईल. ठीक आहे. मग बरोबर काय येईल पहा, 385 ला 2 न भागलं तर किती येईल, 9चा भाग झाली ते इथं 2 राहील, पुन्हा 5 तर 192.5 असं काहीतरी उत्तर येईल. ठीक आहे. -120 करायचं आपल्याला तर ते किती राहील पहा, 0.5 राहील
त्यानंतर हे 2 आहे तसेच राहतील, 9 2 गेले 7 राहतील आणि तो 0 राहील. म्हणजे 72.5 डिग्री एवढा आपल्याला कोण त्या दोन्हींच्या मधला मिळणार आहे पहा. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं या सूत्राच्या बाबतीत की इथं जे आन्सर शेवटी आलेलं आहे तर ते जर आन्सर आपलं लेस दॅन 180 डिग्री असेल, 180 डिग्रीपेक्षा लहान जर ते आन्सर असेल तर ते आहे तसं घ्यायचं. ठीक आहे. आणि जर ते 180 डिग्रीपेक्षा मोठं जर आलं, ठीक आहे, 180 पेक्षा ते मोठं जर आलं, सॉरी ते असं नाही येणार, 180 पेक्षा असं ते आन्सर आपलं मोठं जर आलं तर ते काय करणार आपण त्याला 360 मधून मायनस करून घेणार. 360 मधून मायनस करून घेणार आणि ते आपलं जे काही येणारं उत्तर असेल तर ते फायनल उत्तर आपण घेणार आहोत. ओके. हा एक रूल त्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ए आणि बी यांची कार्यक्षमता अनुक्रमे 3:5 आहे. ए एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून त्या कामाला सुरुवात केली. काही दिवसानंतर ए काम सोडून गेला. राहिलेले काम बी ने एकट्याने पूर्ण केले. जर त्या कामाला एकूण 24 दिवस लागले असतील तर किती दिवस दोघांनी एकत्र काम केले. ठीक आहे. आता या ठिकाणी देताना त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी कार्यक्षमता दिलेली आहे. कार्यक्षमता कशी दिलेली आहे, 3:5 अशी दिलेली आहे कार्यक्षमता. म्हणजे याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ असा आहे की दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे सेमच वेळ जर पकडली दोघांसाठी, समजा फॉर एक्झाम्पल 1 दिवस पकडला, ठीक आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की एका दिवसामध्ये ए जो आहे तो 3 पार्ट एवढे काम पूर्ण करतो किंवा 3 काम एवढं असं पूर्ण करतो. जर आपल्याला त्याला कामाचं जे हे घेतलं मोजमाप केलं तर 3 पार्ट एवढं काम पूर्ण करतो आणि तेवढ्याच वेळामध्ये बी किती काम करतो तर बी 5 पार्ट इतके काम पूर्ण करतो. म्हणजे बी ची कार्यक्षमता जी आहे ती ए पेक्षा जास्त आहे पहा. ठीक आहे. तर असं त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे आपण जर एका दिवसासाठी पकडलं, एका दिवसासाठी काय आहे की एका दिवसात ए 3 पार्ट एवढं काम पूर्ण करतो आणि बी किती काम करतो 5 पार्ट एवढं काम पूर्ण करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे आपल्याला, ए एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. जे काम आपल्याला करायचं म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीला दोघं मिळून सुरू करतात आणि त्यानंतर ए सोडून गेल्यानंतर बी फक्त कंटिन्यू करतो. तर तेच काम जे आहे ते फक्त ए ने जर करायचं म्हटलं तर तो 50 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजेच काय आहे की समजा त्या कामाचे 50 दिवसाच्या स्पॅन वरती मी 3 पार्ट असे जर भाग केले, 3 म्हणजे दर दिवशी आता ए आपल्याला माहिती आहे की एका दिवसात तो 3 पार्ट इतके काम करतो. तर 50 दिवसात तो किती पार्ट काम करणार तर तो म्हणजे एचं टोटल काम जे आहे तर ते म्हणजे किती येणार आहे आपलं 3 गुणिले 50 इतकं येणार. म्हणजे 150 पार्ट. आता हे काय आहे, हे जे आहे हे टोटल काम, टोटल वर्क, एकूण काम किती आहे एवढं काम आहे. ठीक आहे. एकूण काम एवढं पूर्ण करायचं. तर त्यांनी सुरुवातीला काय सांगितलंय की काही दिवसानंतर दोघांनी मिळून त्या कामाला सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला काय ए आणि बी हे दोघेही कामाला सुरुवात करतात. आता इथपर्यंत ते एकत्र आहेत. ठीक आहे. इथपर्यंत ते एकत्र आहेत आणि त्याच्यानंतर ए जो आहे तर तो काम सोडून निघून जातो आणि त्याच्यानंतर बी कंटिन्यू करतो काम. बी काय करतो काम कंटिन्यू करतो आणि तो कुठपर्यंत करत राहतो, तो टोटली हे जे टोटल आहेत हे टोटल म्हणजे 24 दिवसापर्यंत तो कंटिन्यू करतो. ठीक आहे. म्हणजे 24 दिवसामध्ये काम पूर्ण होतं. आता आपल्याला हे माहिती आहे की इथं ए किती दिवसासाठी आहे ते माहित नाही, पण बी टोटली 24 दिवसासाठी आहे. ठीक आहे. आता जर बी एका दिवसामध्ये 5 पार्ट इतके काम पूर्ण करत असेल तर तो 24 दिवसामध्ये किती पार्ट काम करणार आहे तर तो म्हणजे बी चं काम जे आहे तर ते किती येणार आहे 5 गुणिले 24 इतकं असं काम ते येणार आहे. म्हणजे किती होईल ते 120 एवढे ते 120 पार्ट्स एवढे त्याने काम पूर्ण केलेलं आहे असं ते येईल. ठीक आहे. मग टोटल काम जर आपले 150 पार्ट्स एवढं जर असेल आणि त्यातले बी न 120 पार्ट इतके पूर्ण केले असतील तर ए चं काम किती आहे तर ए चं काम म्हणजे 150 वजा 120 इतकं येईल. म्हणजे ते किती येईल बघा 30 इतकं येईल. 30 म्हणजे ह्या टोटल त्यांच्या दोघांच्या मिळून
कामामध्ये ए चा वाटा केवळ किती आहे तर 30 इतका वाटा आहे आणि बी चा वाटा जर बघितलं तर 120 इतका वाटा आहे. ठीक आहे. आता आपल्याला ए चा वाटा टोटल किती आलेला आहे तो मिळालेला आहे आणि आता ए जो आहे तो एका दिवसात किती काम करतो हे माहिती आपल्याला, 3 पार्ट इतके काम करतो. मग जर टोटल त्याचा पार्ट वाटा मिळालेला आहे आणि एका दिवसात तो किती काम करतो हे जर माहित असेल तर तो किती दिवस कामासाठी होता ते आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 30 डिवायडेड बाय 3 इतकं करावं लागेल. म्हणजे किती आपल्याला 10 असं हे उत्तर येईल. म्हणजे काय की तो ए जो आहे तो फक्त किती दिवस कामावरती होता, तो 10 दिवस कामावरती होता, 10 डेज. आणि त्याच्यानंतर बी न काम पुढे कंटिन्यू केले म्हणजे अजून तो 14 दिवस काम करत राहिला आणि त्याच्यानंतर ते काम पूर्ण झालेलं आहे असं त्याचं मिनिंग येतं. तर हे जे आहे तर टोटल पार्ट्स, एका कामाचे जे टोटल पार्ट्स आपण करतो तर त्याचं जे लॉजिक आहे तर ते एकदा लक्षात घ्या, समजून घ्या. ते तुम्हाला कोणत्याही परीक्षेला कोणत्याही म्हणजे टाइम अँड वर्कवरचा कोणताही प्रश्न असेल तर ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याला उपयोगी येईल, युजफुल राहील. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती येते, किती दिवस दोघांनी एकत्र काम केले तर तो 10 दिवस दोघांनी एकत्र काम केले त्याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न काय आहे, चारी बाजूंवर समान अंतरावर 12 मणी. आता इथं ऍक्च्युली हा प्रश्न थोडा मॉडिफाईड आहे. तर इथं 12 मणी नाही येते, 13 मणी आहे ऍक्च्युली. इथे सुद्धा 13 मणी आहे. ठीक आहे. हा मॉडिफाईड आहे प्रश्न, थोडासा देताना थोडासा तो चुकलेला प्रश्न आणि पर्याय सुद्धा याचे मॉडिफाय केले होते पण या पर्यायावरून ते उत्तर आपण काढू शकतो. तर नो प्रॉब्लेम. फक्त एवढाच प्रश्नामध्ये तेवढाच मॉडिफिकेशन जे आहे तर 13 मणी इतकं जे आहे तर ते तुम्ही कन्सिडर करा इथं व्हिडिओ पाहता. ठीक आहे. चारी बाजूंवर समान अंतरावर 13 मणी असतील याप्रमाणे मण्यांपासून एक चौरस तयार केलेला आहे मण्यांपासून. तसेच समान अंतरावर मणी ठेवून उभ्या 3 आणि आडव्या 3 ओळी चौरसामध्ये तयार केल्या. आता त्या पण कशा आहेत, त्या सुद्धा समान अंतरावरती. प्रत्येक ओळीमध्ये 13 मणी असतील याची काळजी घ्यायची. प्रत्येक ओळीमध्ये 13 मणी असतील तर यासाठी एकूण किती मणी लागले असतील. ठीक आहे. टोटल मणी किती लागले असतील. आता हे जर तुम्ही वाचलं आणि त्याची जर त्याप्रमाणे जर मांडणी केली तर ती मांडणी कशी येईल पहा. मी लगेच त्या मांडणीकडे घेऊन जातो तर ती मांडणी अशी येईल पहा. ठीक आहे. हे 13 मणी आहेत, 1 2 3 4 ह्याचं नंबरिंग केलेलं पहा. हे 13 मणी आहेत आणि उभे सुद्धा 13 मणी आहेत, 1 2 3 4 13 पर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं की आतमध्ये सुद्धा चौरसाच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला समान अंतरावरती 13 मण्यांची मांडणी करायची आहे. म्हणजे हे जे आहे ते इथून जर बघितले तर इथं 1 2 3 4 असे जर पकडले तर हे 13 येतील आणि इकडे 13 येतील, हे 13 येतील आणि आडवे पण 3 ओळी जे आहेत 13 येतील. आणि मग प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एकूण अशी जर मांडणी केल्यानंतर यासाठी एकूण किती मणी लागतील असं त्यांनी म्हटलेलं. तर आता जर बघितलं तर या ठिकाणी मी काय करतो, फक्त आडव्या ओळी ज्या आहेत 13 मण्यांच्या आडव्या ओळी फक्त कन्सिडर करतो. तर अशा आडव्या ओळी किती येतील, त्या एक, ही एक, ही 7वी ही जी आहे ही एक येईल, 10वी जी आहे तर ती एक येईल आणि 13वी एक. अशा 5 ओळी येतील पहा. 5 ओळी आडव्या मण्यांच्या ज्या प्रत्येक ओळीमध्ये 13 मणी आहेत. 13 मणी अशा किती ओळी आहेत, त्या 5 ओळी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये टोटल मणी किती होतील, हे आपले 13 पंचे 65 असे होतील. ओके. आडव्या ओळींमध्ये टोटल किती मणी आहेत, 65 मणी आहेत. आता मी काय करतो, आता उभ्या ओळी कन्सिडर करतो, फक्त उभ्या ओळी. प्रत्येक ओळीमध्ये किती मणी आहेत तर 13 मणी आहेत. अशा त्या किती ओळी आहेत उभ्या तर त्या पण 5 ओळी आहेत. एक, ही एक, ही एक, 10वी एक आणि 13वी. अशा 5 ओळी आहेत. मग पुन्हा 13 गुणिले 5 बरोबर 65. ओके. आता हे टोटल किती झालं, 130 इतकं झालेलं. 130 इतकं झालं. आता इथं आन्सर आपलं पूर्ण झालेलं नाही. या ठिकाणी आपलं काय झालेलं आहे का, या ठिकाणी आपलं डबल काउंटिंग झालेलं आहे. ठीक आहे. डबल काउंटिंग झालेलं आहे. या ठिकाणी आपले काही मनी जे आहे ते 2-2 वेळा काउंट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता हे जे कॉर्नरचे मनी आहेत
हे जे कॉर्नरचे मनी आहेत, एक किंवा हे असे मनी आपले काय डबल काउंट झालेले, 2 वेळा काउंट झालेले आहेत. कारण त्या आडव्या ओळीमध्ये सुद्धा आपण काउंट केले आहेत आणि उभ्या ओळीमध्ये सुद्धा पुन्हा काउंट केले आहेत. त्यामुळं असे किती मनी येतील आपले, ते प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक आडव्या ओळीमध्ये 5-5 असे पकडले तर ते 5 ओळीमध्ये किती येतील, प्रत्येक आडव्या ओळीमध्ये 5 म्हणजे, आणि 5 ओळीमध्ये टोटल 25 असे ते येतील. ठीक आहे, 25 टोटल 25 मनी जे आहे तर ते आपले डबल काउंट झालेले आहे. तर त्यामुळे ते काय करावं लागतील आपल्याला, 130 मधून ते मायनस करावे लागतील. 130 मधून जर 25 घालवले तर आपलं उत्तर किती येईल, 105 असं उत्तर येईल. म्हणजे त्या टोटल ह्या जी कन्स्ट्रक्शन आपण केलेली आहे, रचना जी मांडलेली आहे, तर त्याच्यामध्ये टोटल मनी किती आहे तर ते 105 मनी आहेत असं त्याचं उत्तर येत आहे. ओके, 105. नेक्स्ट प्रश्न कुठला आहे पहा आपला. एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती सुरुवातीला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 डिग्रीतून वळाली. ठीक आहे, तर डायरेक्ट सर्कल घेता येते का बघूया आपण इथे जरा. येस, सर्कल आपल्याला घेता येईल इथे. किंवा सर्कलची तशी काही गरज नाही या ठिकाणी, बघूया आपण. सर्कलची काही गरज नाही, डायरेक्ट बघू आपण. ओके, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की सुरुवातीला ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 डिग्रीतून वळाली. ती कशी उभी होती सुरुवातीला, आता स्टार्टिंग पॉइंट बघितला तर ती अशा पद्धतीने उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे की ती सुरुवातीला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये ती किती वळलेली आहे, 135 डिग्री वळलेली आहे. म्हणजे ती कुठेतरी इथं अशी कुठेतरी येईल, अशा पद्धतीने येईल. म्हणजे ही जी आडवी लाईन असणार आहे त्याच्या 45 डिग्री पुढे असणार आहे. ठीक आहे, तर इथं ही पोझिशन त्याची येईल. म्हणजे या पोझिशनला जर 0 मानला आपण तर इथं किती येईल, पहिली पोझिशन त्याची येईल. त्यानंतर उजव्या बाजूने 180 डिग्रीतून वळाली. म्हणजे आता त्या व्यक्तीचा पुढा कुठं असणार आहे, या ठिकाणी या दिशेने असणार आहे. ठीक आहे, या दिशेला चेहरा असणार आहे आणि त्यामुळे उजवी बाजू कोणती येईल त्याची, या बाजूची उजवी बाजू. या बाजूला किती वळलेली आहे, 180 डिग्री मध्ये वळलेली आहे. म्हणजे 180 डिग्री वळल्यानंतर ती कशी येईल, ती टोटली अपोजिट म्हणजे डायमेट्रिकली अपोजिट वगैरे ह्या बाजूला अशी ती येईल दुसरी पोझिशन म्हणून. आणि हा अँगल किती असणार आहे, हा 45 डिग्री इतका अँगल असणार. ओके, 45 डिग्री. हा टोटल अँगल जो येईल हा आपला 180 डिग्री इतक्या 180 डिग्री मधून ती वळालेली आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा कुठली तर ती अशी विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध दिशेने 225 डिग्रीतून वळून शेवटी डाव्या हाताने, ठीक आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किती वळलेली आहे, 225 डिग्री. मग ह्या एवढं वळल्यानंतर आपल्याला किती कुठं येईल, ती 180 अधिक 45 म्हणजे 225 म्हणजे ती इथं या डायरेक्शन ती येईल. या डायरेक्शन म्हणजे पुढची पोझिशन जी असणार आहे ती इथं असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, वळून शेवटी डाव्या हाताने 90 डिग्री वळून थांबली. मग आता पुढा कुठे आहे, या बाजूला आहे. तर या बाजूच्या पुढच्या त्यांना काय सांगितलं की डाव्या हाताला, डावा हात म्हणजे कुठल्या बाजूला, या बाजूला येईल. या बाजूला किती डिग्री वळलेली आहे, 90 डिग्री. म्हणून इथून ती जर 90 डिग्री वळली इथं अशी, तर ती कुठे येणार आहे, तर सुरुवातीची जी पोझिशन होती, ओरिजिनल पोझिशन होती, तर त्याच ठिकाणी ती येणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल असं त्यांनी प्रश्न विचारला, तर ते म्हणजे कोणत्या दिशेला असणार आहे, ते उत्तर दिशेलाच असणार आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, एक रक्कम 10% वार्षिक सरळ व्याज दराने 3 वर्षासाठी दिली. जर तीच रक्कम सरळ व्याज ऐवजी चक्रवाढ व्याज दराने दिली असती तर 992 रुपये जास्तीचे व्याज मिळाले असते. ठीक आहे, तर ती रक्कम किती त्यांनी विचारलेली. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की 3 वर्षासाठी सरळ व्याज
दराने म्हणजे 10% वार्षिक सरळ व्याज दराने दिलेली आहे. जर तीच रक्कम चक्रवाढ व्याज दराने दिली असती तर 992 रुपयाचं जास्तीचं व्याज मिळालं असतं. याचा अर्थ काय आहे की 3 वर्षासाठी सरळ व्याज दरानं जर आपण व्याज आणि मुद्दल अशी एकत्रित केली, ठीक आहे, आणि पुन्हा 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज दरानं ती मुद्दल आणि व्याज एकत्र केलं तर त्या दोन्हींच्या मधला डिफरन्स जो येतोय तर तो डिफरन्स कसा येतोय आपला, तो म्हणजे 992 रुपये इतका डिफरन्स येतो. म्हणजे माझं इक्वेशन कसं येईल की चक्रवाढ व्याज दरानं टोटल अमाऊंट किती होईल ती चक्रवाढ व्याज दरानं, तर त्याचं सूत्र जे आहे आपल्याकडे आहे पाहते पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस इंटरेस्ट रेट आय डिवाइड बाय 100 आणि सायकल नंबर ऑफ सायकल्स किती आहेत असे इथं 3 आहेत सायकल, ठीक आहे, तर त्या 3 इथं लिहिणार नंबर ऑफ सायकल्स. हे काय झालं, हे चक्रवाढ व्याज दराने जर दिली असती तर टोटल अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल अधिक व्याज हे किती होणार आहे ते असं होणार. वजा याच्यातून मी काय करणार आहे आता सरळ व्याज दराने दिल्यानंतर ती जी मुद्दल आणि इंटरेस्ट होईल, तर सरळ व्याज दर दिल्यानंतर मुद्दल ती सेमच राहते आपली आणि इंटरेस्ट किती होईल, व्याज किती होईल 3 वर्षासाठी, तर ते म्हणजे आपल्याला मदक डिवायडेड बाय 100 असं तो माहिती आहे बा, किंवा प्रिन्सिपल इंटू इंटरेस्ट रेट इंटू टाइम डिवाइड बाय 100. मग ते किती येईल, पी मल्टिप्लाइड बाय इंटरेस्ट रेट किती आहे आपल्याला 10% आहे आणि टाइम पिरियड किती 3 आहे आणि डिवाइड बाय आपण काय करणार 100 करणार 100 करणार इथं, ठीक आहे. तर हे काय झालं, सरळ व्याज दरानं मुद्दल अधिक व्याज असं झालेलं आहे आणि ह्याचा उत्तर किती आहे, ह्याचा डिफरन्स जो आहे तो किती आहे त्यांनी दिलेला आहे 992 इतका दिलेला आहे. ओके, तर आता हे जरा सिम्प्लिफाय करून घेतो मी. आता या ठिकाणी आयच्या ठिकाणी, ठीक आहे, हे जर मी आयच्या ठिकाणी जर 10 लिहायचं म्हटलं 10 मी डायरेक्ट लिहून घेतो इथे, या ठिकाणी कॅन्सल करतो आणि या ठिकाणी 10 डिवाइड बाय 100 असं लिहून घेतो. ओके, आपला तो इंटरेस्ट रेट त्यांनी तसा दिलेला आहे. तर या ठिकाणी 0 कॅन्सल करतो, हे 0 कॅन्सल होईल, 1/10 राहील आणि हा ब्रॅकेट जर मी सिम्प्लिफाय केला किंवा तो क्रॉस मल्टिप्लाय करून घेतला तर 10 गुणिले 1 म्हणजे 10 अधिक 1 11/10 असं राहील इथं या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे पी इंटू ब्रॅकेट 10 डिवाइड बाय 11 क्यूब त्याचा घन होईल आणि वजा किती होईल पहा इथं या ठिकाणी पी अधिक हे किती होईल, 0 कॅन्सल होतील आणि इथं 3p 3 इंटू पी 3p राहील इथं 3p अपॉन मध्ये 10 राहील, ठीक आहे, इज इक्वल टू 992 राहील, ठीक आहे. पुन्हा आता हा घन करून घेतो मी, ठीक आहे, घन करून घेतो तर सॉरी तो उलटा झालेला आहे पहा, ऍक्च्युली तो 11/10 पाहिजे, लिहितो पुन्हा p इंटू 11/10, ठीक आहे. तर आता घन करून घेतो p इंटू तो काय होईल 11चा घन जर केला तर तो किती येतो 1331 असा येतो डिवायडेड बाय 10चा घन जो आहे तो 1000 असा येतो मायनस आता या ठिकाणी हा ब्रॅकेट जो आहे तो क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करून घेतो. इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं 10 गुणिले p म्हणजे 10p होईल, 10p होईल अधिक 3p म्हणजे 13p होईल. इथं 13p आणि छेदामध्ये किती राहील 10 फक्त राहील इज इक्वल टू 997, ठीक आहे. आता इथे काय करतो मी, इथे काय करतो या ठिकाणी p हे याला अंशाला मल्टिप्लाय आहे, ठीक आहे, मल्टिप्लाय डायरेक्ट आहे त्यामुळे इथं लिहिण्यापेक्षा ते डायरेक्ट मी असं लिहितो, इथं लिहितो, ठीक आहे. हे 1331p डिवाइड बाय 1000 मायनस 13p डिवाइड बाय 10 असं ते आलेलं आहे. मग आता मी काय करतो याचा छेद समान करून घेतो, ठीक आहे. डाव्या बाजूला आपल्याला 2 अपूर्णांक मिळालेले आहेत, एका अपूर्णांकाच्या छेदामध्ये 1000 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये किती आहे 10 आहे फक्त. मग 10 ला मी 1000 मध्ये कन्वर्ट जर करायचं म्हटलं तर मला कितीने गुणावं लागेल 100 ने गुणावं लागेल, ठीक आहे. म्हणून मी काय करणार आहे या ठिकाणी या अपूर्णांकाला अंशाला आणि छेदाला 100 ने गुणणार आहे. मग ते कसं होईल पहा, मी इकडे लिहितो, त्याला गुणल्यानंतर माझं कसं होईल ते 1331p डिवायडेड बाय
1000 मायनस 1300, 13ला 13p ला 100 न गुणलं म्हणजे ते 1300 होईल. 1300p डिवायडेड बाय 1000 असं होईल. इज इक्वल टू 992. आता काय करतो मी, छेदामध्ये 1000 आहे, कॉमन आहे, तर ते कॉमन मी काढून ते उजव्या बाजूला नेतो, तर ते त्या ठिकाणी ते मल्टिप्लाय होईल. आणि प्लस काय होईल, इथं डायरेक्टली मी काय करतो, अंश जे आहेत त्या अंशाची डायरेक्ट मी वजाबाकी करून घेतो, कारण की छेद समान आहेत त्यामुळे अंशाची मी डायरेक्टली वजाबाकी करू शकतो. म्हणून 1331p वजा 1300p म्हणजे किती राहील, ते 31p एवढंच फक्त राहील. 31p इज इक्वल टू 992. याला 1000 न मल्टिप्लाय करतो मी, ठीक आहे, किंवा 1000 न मल्टिप्लाय करण्यापेक्षा ठीक आहे डायरेक्टली इथं जर लिहिलं 1000 मल्टिप्लाय इथं डायरेक्टली ते जे काय असेल 9,92,000 जर लिहिलं तरी चालतं. मग आपल्याला पी जे आहे तर ते पी फक्त डायरेक्टली काढता येईल. पी इज इक्वल टू 9,92,000 डिवायडेड बाय 31. आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर किती येतंय, याचं उत्तर पी बरोबर 32,000 इतकं येतं. 32,000 रुपये इतकं येतं. ठीक आहे, कारण इथे किती भाग जाईल, 31 एके 31, 31 त्रिक 93, राहिले 6, इथे 6 राहतील, जे 62 राहिलं, म्हणजे 31 दोन्ही 62 आणि वरचे 3 शून्य आहेत तशा, म्हणजे ते 32,000 असं ते उत्तर येईल. ओके, तर असं ते सॉल्व्ह करू शकतात. पुढचा प्रश्न काय आपला, खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असं त्यांनी विचारलेलं. आता डायरेक्ट काउंट केलेले बरं पडतील, कारण की याच्यासाठी काही ट्रिक वगैरे काही नाहीये, कारण की काय ती इरेग्युलर शेपची हे आहे आकृती आहे. ज्या ठिकाणी ट्रिक अप्लाय होतील त्या ठिकाणी आपण ट्रिकनच घेणार आहे, पण ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी ते काउंट केलेलंच बरं पडतं. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला काउंट करायचं झालं तर कसं ते करता येईल का, ठीक आहे. तर काउंट करायचं झालं तर छोटे जे त्रिकोण आहेत 1 2 3 4 अशा प्रकारचे त्रिकोण जर बघितले तर ते किती येतील, 4 गुणिले 4, कारण की चौकोन जे आहेत तर 4 चौकोन आहेत, तर त्या 4 चौकोनातले प्रत्येकातले 4, म्हणून ते 4 गुणिले 4 म्हणजे ते 4 + 16 असे ते होतील का. ठीक आहे, 16. आता 2 त्रिकोण, हे छोटे छोटे 2 त्रिकोण जर मी एकत्र केले तर तो एक असा त्रिकोण जो येतोय, असे त्रिकोण किती येतात ते जर बघितले तर प्रत्येक चौकोनामध्ये तसे 4 त्रिकोण तयार होतील का. हा एक पुन्हा असा एक तयार होईल, त्यानंतर या बाजूचा हा एक तयार होईल, हे 2 एकत्र केले तर, आणि हे 2 एकत्र केले तर तो एक तयार होईल. असे 4 त्रिकोण तयार होतील प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक चौकोनामध्ये. त्यामुळे ते किती होतील, ते 16 टोटल होतील. प्रत्येक चौकोनाचे सगळ्या 4 चौकोनाचे जर बघितले तर ते 16 होतील. ओके, हे थोडंसं डिलीट करून घेतो मी. ठीक आहे, तर ते 16 मिळाले आपल्याला. आता पुढे काय करायचं आपल्याला, त्याच्यापेक्षा मोठे त्रिकोण आहेत का बघायचं, तर त्याच्यापेक्षा मोठे त्रिकोण आपल्याला कसे मिळतात तर ते अशा पद्धतीने मिळतील. हा एक मोठा त्रिकोण, ओके, म्हणून जाईल. तर अशा पद्धतीचे जर त्रिकोण तुम्ही काउंट केले तर हा एक मिळेल आणि हा एक मिळेल, इथून इथपर्यंत असा एक मिळेल. त्याच्यानंतर सेम हे अशी पेअर या बाजूला सुद्धा मिळेल. इकडं हा एक, मी जर शिरोबिंदू फक्त पॉइंट करायचं झालं तर असा एक मिळेल. त्याच्यानंतर 1 2 3 असं मिळेल, म्हणजे किती झालं टोटल, 4 झाले पहा, इथं 4 झाले. तर त्याच्यानंतर हा एक चौकोन आणि हा एक चौकोन, हा एकत्रित जर कन्सिडर केला तर त्या ठिकाणी पुन्हा 2 मिळतील आपल्याला, म्हणजे 6 झाले टोटल. ठीक आहे, 6 झाले टोटल असे. आता त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठे त्रिकोण कुठले आहेत तर ते बघावं लागतील आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा मोठे त्रिकोण कोणते मिळतात आपल्याला, तर हा एक आहे,
हा एक आहे आणि हा एक आहे, असे 3 जर पॉइंट घेतले तर तो मोठा त्रिकोण एक आपल्याला मिळतोय का, त्रिकोण एक मिळतो. ठीक आहे, तर तो एक त्रिकोण आहे. त्याच्या उलट बाजूला या बाजूला पण एक त्रिकोण त्या पद्धतीचा मिळतो. ठीक आहे, 2 झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एक अशा पद्धतीचा त्रिकोण मिळतो, अशा पद्धतीचा त्रिकोण मिळतो. ठीक आहे, असे हे मोठे त्रिकोण जे आहेत आपल्याला 3 त्रिकोण मिळत आहेत. ठीक आहे, 3 त्रिकोण इतकेच आपल्याला याच्यामध्ये त्रिकोण मिळत आहेत. आता किती झाले, यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर 16 दोन्ही 32, 32 आणि 6 38, 38 आणि 3 41 इतके टोटल त्रिकोण आपल्याला मिळतात. म्हणजे याचं जे उत्तर बघायला झालं तर पर्याय क्रमांक 3. आता इथं नंबरिंग ते थोडंसं प्रेझेंटेशन करताना चुकलंय, पण 41 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या पर्यायातून लिहा. तर थोडं पॉज करून तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यानंतर उत्तर पहा. ठीक आहे, तर काय येईल पहा त्याचं, जर आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशन केलं नीट तर त्याचं काय उत्तर येते, कसं रिलेशन जर येते तर डायरेक्टली जर मल्टिप्लिकेशन वगैरे असं काय केलं तर ते येत नाही उत्तर, किंवा डायरेक्टली वर्ग करून घेतला, क्यूब करून घेतला तर तसं तो उत्तर पण येत नाहीये. आडवं सुद्धा काही रिलेशन असं मिळत नाही आपल्याला. ठीक आहे, तर याचं रिलेशन कसं होतं पहा, तर यांनी काय केलेलं आहे, जर पहिला कॉलम फक्त तुम्ही कन्सिडर केला, फक्त पहिला कॉलम म्हणजे 5 6 7 आणि 384 असं फक्त कन्सिडर केलं तर त्याचं त्यांनी काय म्हटलेलं आहे की 5 चा पहिला घात अधिक 6 चा दुसरा घात म्हणजे 6 चा वर्ग अधिक 7 चा तिसरा घात. ठीक आहे, असं जर केलं आपण तर त्याचं उत्तर किती येते, 384 असं उत्तर येते. कारण 5 चा पहिला घात म्हणजे 5 अधिक 6 चा दुसरा घात 36 आणि 7 चा तिसरा घात म्हणजे 343. 7 चा क्यूब जर बघितला 343 येतो. ठीक आहे, म्हणजे 9 5 14, त्याला 1 इथं 8 राहील आणि इथं 3 अशा पद्धतीने ते आन्सर येते. तर हेच रिलेशन तुम्ही पुढे वापरायचा प्रयत्न केला. 4 आहे तसं घ्यायचं, 4 चा पहिला घात अधिक 5 चा वर्ग अधिक 6 चा क्यूब किती येईल तुम्हाला, 245 असं त्याचं उत्तर येईल. सिमिलरली त्या पद्धतीनं 3 चा पहिला घात अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा क्यूब अशा पद्धतीने जर केलं तर त्याचं उत्तर कसं येईल पहा, 3 अधिक 16 अधिक 125, 5 चा क्यूब म्हणजे 125 म्हणजे 125 अधिक 19 जर केलं तर किती येईल ते 144 वगैरे असं काहीतरी येईल. 144, कारण 125 अधिक 19 म्हणजे 135 आणि 9 म्हणजे 144. ठीक आहे, 144. पुढचा प्रश्न काय पहा, एक दूधवाला म्हणतो मी सर्व दूध खरेदी किमतीतच विकतो, मात्र दूध विकताना तो त्यात पाणी ओतून विकतो. ठीक आहे, तो पाणी मिक्स करतो पण तो सांगत नाही. ऍक्च्युली तो काय म्हणतो की दूध जसं आहे खरेदी करतो त्याच रेटनं तो विकतोय. ठीक आहे, पण पाणी मिक्स करून विकल्यामुळे त्याला कितीचा फायदा होतो, त्यामुळे त्याला 12% नफा होतो, 12% नफा होतो असं म्हणलेलं आहे. तर दुधामध्ये पाणी ओतण्याचे प्रमाण किती आहे असं त्यांनी विचारलं. पाणी ओतण्याचं प्रमाण म्हणजे त्यांनी ऍक्च्युली काय विचारलेलं आहे, दूध आणि पाणी हे प्रमाण जे आहे ते विचारलेलं आहे त्यांनी. तर पाहूया आपण कसं करायचं हे. समजा त्यानं दूध जे खरेदी केलेलं आहे त्या खरेदीचा रेट जो आहे तर तो रेट कसा आहे, खरेदी दर जर बघितला आपण तर तो समजा ₹1 प्रति लिटर लिटर आहे असं समजायचं. ठीक आहे, तर ₹1 प्रति लिटर या पद्धतीनं तो खरेदी करतो असं म्हणूया आपण. आणि त्याने किती खरेदी केले दूध असं आपण जर म्हटलं तर समजा त्यानं 100 लिटर दूध खरेदी केलेलं आहे.
म्हणजे खरेदी किंमत, टोटल खरेदी किंमत किती आली त्याची 100 गुणिले 1 म्हणजे 100 रुपये इतकं ती खरेदी किंमत आली त्याची. ठीक आहे, खरेदी किंमत. ठीक आहे, आता त्यानं काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यानं पाणी मिक्स केलेलं आहे आणि तो पाणी मिक्स केल्यानंतर तो ते टोटल म्हणजे जे काय आहे मिक्सचर, त्याचं जे मिश्रण आहे तर तो कोणत्या दरानं विकतो, तो 1 रुपये प्रति लिटर एवढ्याच दरानं विकतो, म्हणजे खरेदी दरानंच विकतो तो. त्यामुळे त्याला किती नफा होतो, 12% नफा होतो, 12%. मग 100 वरती 12% नफा म्हणजे त्याला टोटल विक्री किंमत त्याची किती होते, तर 100 ला तुम्ही किती कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 112 डिवाइड बाय 100 इतकं मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, 112, कारण 12% नफा आहे म्हणजे आपण 100 मध्ये ते ऍड करून घेतो, तर त्यामुळे हे 100 कॅन्सल होतील आणि 112 उरले. 112 हे काय आलं आपलं, 112 ही विक्री किंमत आली आपली, विक्री किंमत आली. ठीक आहे, तर आता विक्री किंमत जी आहे, तर विक्री दर किती आहे त्यानं सांगितलेलं आहे की विक्री दर हा खरेदी दरा एवढाच आहे, म्हणजे 1 रुपये प्रति लिटर इतकाच विकतो तो. मग विक्री किंमत इतकी आहे, दर आपल्याला माहिती आहे एवढा आहे, तर तो त्याने विकलेलं जे दूध आहे ते किती लिटर दूध विकलेलं, तर ते म्हणजे 112 डिवाइड बाय 1 म्हणजे पुन्हा 112 लिटर, 112 लिटर इतकं त्यानं दूध विकलेलं आहे. मग खरेदी करताना त्यानं दूध 100 लिटर खरेदी केलेलं आहे, विकताना 112 लिटर दूध विकलेलं आहे, म्हणजे पाणी किती आहे त्याच्यामध्ये, जर दूध 100 लिटर असेल तर पाणी त्याच्यामध्ये किती आहे, तर ते आहे तुमचं 12 लिटर त्याच्यामध्ये पाणी त्याने मिक्स केलेलं आहे. ठीक आहे, 12 लिटर पाणी त्याने मिक्स केलेलं आहे. म्हणजे हा जो काही आपल्याला रेशो आहे, त्याने जो विचारलेला रेशो आहे तर तो आपल्याला 100:12 असा आलेला आहे, 12 असा आलेला आहे. तर तो त्याला सिम्प्लिफाय करायचा आपण, तो कॉमन फॅक्टर आहे याच्यामध्ये, दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर कुठला 4 दिसतो आपल्याला, म्हणून 4 न भाग घालवायचा. तर इथे 100 ला भाग घालवतो तो 25 राहील फक्त, आणि या बाजूला किती राहील, 4 3 न भाग जाईल, म्हणजे 4 3 12 असं होईल. तर त्यामुळे 25/3 हे त्याचं उत्तर बरोबर येईल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर येईल. म्हणजे दुधाचं आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे 25/3 असं ते प्रमाण आहे. पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे त्यांनी, हा पझल आहे सिटिंग अरेंजमेंटचा किंवा स्टँडिंग अरेंजमेंट वगैरे जे काय आहे तर त्या पद्धतीचा प्रश्न आहे. तो त्यांनी काय म्हटलेलं आहे, एका बागेमध्ये KLMNO हे 5 मित्र एका बाकावर दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत. ओके, दक्षिणेकडे तोंड करून खालील प्रमाणे बसले आहेत असं म्हटलेलं आहे. 4 क्ल्यू दिलेले आहेत. M हा L आणि O यांच्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे, आता मी पाहतो इथं अरेंजमेंट करून घेतो. एक 2 3 4 5 असे 5 त्या सीट्स आहेत आणि यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे, सिटिंग दिशा कोणती आहे, तर तो दक्षिणेकडे ते तोंड करून बसलेले आहेत. तर या ठिकाणी जे काही त्यांनी क्ल्यू दिलेले आहे तर त्याच्याप्रमाणे मोर देन आपण एकापेक्षा जास्त त्या पॉसिबिलिटीज येतील म्हणजे अरेंजमेंटच्या, तर त्या पाहूया आपण कशा येतात. पहिला क्ल्यू त्यांनी काय दिला की M हा L आणि O यांच्या मध्ये बसला आहे. मग तो 1 2 3 4 5 या सीटवरती कुठं बसलेला तो माहित नाही आपल्याला. मी डायरेक्ट फक्त काय करतो, इथं फक्त M हा L आणि O च्या मध्ये बसलेला आहे असं लिहितो फक्त, म्हणजे हे 3 जण काय एकत्र बसलेला आहे. आता या ठिकाणी अजून एक पॉसिबिलिटी अशी येईल की म्हणजे M च्या कोणत्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कोण बसलेला हे माहित नाही आपल्याला, म्हणून अजून एक पॉसिबिलिटी कशी येईल तर M च्या या बाजूला O असेल आणि दुसऱ्या बाजूला L अशी ही पॉसिबिलिटी येईल. 2 पॉसिबिलिटी येतील आपल्याला. ठीक आहे, दुसरा क्ल्यू त्यांनी काय दिलेला आहे की O ओळीच्या कोणत्याही एका टोकाला आहे. ठीक आहे, O हा कुठं आहे, ओळीच्या एका टोकाला आहे. मग पहिली पॉसिबिलिटी, इथं 2 पॉसिबिलिटी होतील, O एकतर इथं आहे पहिल्या सीटवर आहे किंवा 5व्या सीटवर आहे असं ते येईल पहा. त्यामुळं पहिली फर्स्ट पॉसिबिलिटी जर मी बघितली तर या ठिकाणी समजा मी O ला इथं पकडतो पहिल्या सीटवरती, जर O ला इथं पकडलं तर L आणि M आता माहिती आहे मला कसे येतील, O जर इथं असेल तर M इथं असेल आणि L हा कुठं असेल, इथं असेल. ठीक आहे, अदरवाइज दुसरी जर अरेंजमेंट दुसरी पॉसिबिलिटी जर बघितली मी, सेकंड पॉसिबिलिटी, जर O ला मी या टोकाला ठेवलं 5व्या नंबरवरती ठेवलं तर या ठिकाणी M कुठे येईल,
चौथ्या सीटवरती येईल आणि एल इथे येईल. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये एल हा सेंटरला येईल, सगळ्यांच्या सेंटरला येईल. ठीक आहे. आता पुढचे क्ल्यू बघूया आपण. के आणि ओ यांच्यामध्ये तिघे जण बसलेले आहेत. ठीक आहे. के आणि ओ यांच्यामध्ये काय झालेलं आहे, तिघे जण बसले आहेत. मग ओ जर इथं असेल तर 3 सीट सोडून के असणार आहे. म्हणजे ओ जर इथं असेल तर 1 2 आणि 3 एवढ्या सीट सोडून कोण असणार आहे, के असणार आहे. म्हणजे के आणि ओच्या मध्ये तिघे जण आहेत. सिमिलरली या बाजूला सुद्धा दुसऱ्या केसमध्ये सुद्धा जर 3 सीट मध्ये सोडल्या ओच्या नंतर 1 2 आणि इथं 3, मग के या ठिकाणी असणार. ठीक आहे. ही दुसरी केस आपली आहे, दुसरी पॉसिबिलिटी आहे. पुढचा क्ल्यू काय आहे, एन हा के च्या डाव्या बाजूला बसला. ठीक आहे. डाव्या बाजूला. आता जर ते त्यांचा चेहरा जर असेल दक्षिणेकडे असेल, ठीक आहे, तर एन हा के च्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे एन कुठे आहे, के ची डावी बाजू कुठली आहे, के ची डावी बाजू या बाजूला येईल. आता दुसऱ्या केसमध्ये के च्या डाव्या बाजूला जर म्हटलं तर के च्या डाव्या बाजूला सीटच नाहीये. ओके. तर त्यामुळे म्हणजे पॉसिबल केस कुठली येईल, आपली पहिलीच केस पॉसिबल येईल. कारण की या ठिकाणी पहिल्या केसमध्ये के च्या सॉरी दक्षिणेकडे तोंड आहे, त्यामुळं डावी बाजू इकडची बाजू येईल का. ओके. सो सॉरी पॉर्डन मी. तर आपली ऍक्च्युली काय पहिली केस येणार नाही तर दुसरी केस आपली येईल का. ठीक आहे. दुसरी सिटिंग अरेंजमेंट येईल. ठीक आहे. चेहरा जर खाली असेल तर डावी बाजू जी आहे तर ती या बाजूला येईल. ओके. तर त्यामुळं एन कुठं असेल तर तो इथं असेल. ठीक आहे. एन इथं असेल. पहिली केस आपली येणार नाही, दुसरी केस आपली येईल. ठीक आहे. एन हा के च्या डाव्या बाजूला बसला. तर वरील माहितीवरून खालीलपैकी असत्य विधान कोणते आहेत ते बघायचे आहे आपल्याला. ठीक आहे. के आणि एल हे एन चे शेजारी आहेत. ओके. के आणि एल हे एन चे शेजारी आहेत. ठीक आहे. तर बरोबर आहे, ते विधान जे आहे ते आपलं बरोबर आहे. ओके. एम हा सर्वांच्या मधोमध बसला आहे. तर एम हा मधोमध आहे का, मधोमध नाहीये. दोन्ही केसमध्ये आपण बघितलं की एल हाच सेंटरला येतो, त्यामुळं हे जे विधान आहे ते हे चुकीचं विधान आहे. पुढचं विधान काय आहे की एल हा सर्वांच्या मधोमध बसला आहे, तर ते विधान बरोबर आहे. एल हा सेंटरला आहे. ठीक आहे. आणि चौथं विधान काय आहे की के आणि ओ हे दोन्ही टोकाला बसलेले. ऑफकोर्स ते आपल्याला दोन्ही केसेसमध्ये सापडलेले की ओ आणि के हा जे आहे ते दोन्ही टोकाला आहेत. के हा या टोकाला आहे आणि ओ हा या टोकाला आहे. ठीक आहे. त्यामुळे डी हे विधान सुद्धा बरोबर आहे. तर त्यांनी विचारणार काय विचारले की वरील माहितीवरून खालीलपैकी असत्य विधान विचारले. वाचताना नीट वाचायचं. सत्य विचारलेले की असत्य विचारलेले वाचताना नीट विचारायचं. त्यामुळे आपल्याला काय आलेलं आहे, असत्य विधान कोणतं आहे तर बी हे असत्य विधान आहे. त्यामुळं पर्यायामध्ये जर बघितलं तर बी शिवाय एकही नाही, तर हे पर्याय बरोबर आहे. बी हे एवढंच एकच असत्य विधान आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे आपला, अनिता आणि सुनीता यांच्याकडे अनुक्रमे 2:1 या प्रमाणात काही रुपये आहेत, काही रक्कम त्यांच्याकडे आहे. अनिताने तिच्याकडील 200 रुपये सुनीताला दिले. त्यामुळे दोघींकडील रक्कम आता 1:1 या प्रमाणात झाली आहे. 1:1 याचा अर्थ काय की दोघींच्याकडे आता समानच रक्कम आहे. तर सुरुवातीला अनिता आणि सुनीताकडे अनुक्रमे किती रक्कम होती असं त्यांनी विचारले. ठीक आहे. ओरिजिनल त्यांच्याकडे किती रक्कम होती. मग आता आपल्याला इथं काय करायचं की इथं अजिबात कॅल्क्युलेशन काही करत बसायचं नाही. फक्त पर्यायांचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं आणि एलिमिनेशननं ते उत्तर काढायचं आपल्याला. आता पर्यायावरून काय काढायचं आपल्याला की पहिल्यांदा जी रक्कम दिली आहे ती अनिताची रक्कम दिलेली आहे आणि दुसरी जी रक्कम आहे ती सुनीताची रक्कम, सुनीताकडे असलेली रक्कम. ठीक आहे. तर कोणत्या पर्यायामध्ये अशा रक्कम दिलेल्या आहेत की अनिताकडचे 200 रुपये जर सुनीताला दिले तर समान होणार आहेत. दोघींच्याकडची रक्कम जी आहे ती समान होणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. मग पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर 1200 रुपये मधून जर 200 रुपये वजा केले आणि ते सुनीताला दिले म्हणजे अनिताचे किती राहिले, मग त्या ठिकाणी 1000 रुपये राहतील आणि सुनीताकडे पण 1000 रुपये राहतील. त्यामुळं पर्याय पहिला जो आहे तर त्या ठिकाणी ही पॉसिबिलिटी येऊ शकते. पण जर बघितलं तर पहिली कंडिशन त्यांनी काय दिलेली आहे की ओरिजिनली त्यांच्याकडे किती रक्कम कोणत्या प्रमाणामध्ये होती तर 2:1 या प्रमाणात. 2:1 या प्रमाणात. मग 1200 आणि 800 हे 2:1 या प्रमाणामध्ये येते का तर नाही येत आहे. ठीक आहे. 2:1 या प्रमाणामध्ये ते येत नाही. तर ते
त्याचा ते रेशो जर काढला तर तो किती येईल, तो 3:2 असा काहीतरी पद्धतीचा तो येईल बा रेशो. 3:2 400 जर भाग घालवला तर 3:2 तो रेशो येईल. त्यामुळं हे जे आन्सर आहे आपलं, तर ते पहिला आन्सर येणार नाही, रॉंग. मग दुसरं कुठलं आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 200 रुपये जर मायनस केले तर इथे किती राहतील, 600 मधून 200 गेले 400 राहिले, तर तेच इकडे सुनीताला दिले 300 मध्ये 200 मिळवले 500 होतील, तर ते उत्तर बरोबर येत नाही पहा. त्यामुळे पर्याय दुसरा पर्याय आपण कॅन्सल करणार. पुढचा पर्याय जो आहे तर 800 आणि 400 याच्यामध्ये बघा, तर 800 मधले 200 रुपये वजा केले, किती राहिले, 600 राहिले, आणि तेच 200 रुपये इकडं सुनीताला दिले, तर तिच्याकडे किती होतील, तिच्याकडे 600 रुपये होतील. त्यामुळे ही पॉसिबिलिटी होऊ शकते. आता आपली पहिली कंडिशन आहे तर ती फुलफिल होते का बघायचं. अनिता आणि सुनीता यांच्याकडे अनुक्रमे 2:1 या प्रमाणामध्ये काही रुपये आहेत. मग 2:1 आहेत का, हे 800 आणि 200 2:1 आहेत का, तर ते 2:1 येत आहे पहा. म्हणजे 400 एके 400 आणि 400 दोन्ही 800, म्हणजे 2:1 असं ते येत आहे. म्हणजे हा पर्याय आपला तिसरा पर्याय बरोबर येतो. मग चौथा पर्याय आपल्याला बघायची गरज पण नाहीये, तरीही बघू आपण की त्या चौथ्या पर्याय फुलफिल होतोय का. तर 1000 मधून 200 वजा केले किती राहतील, इथं 800 रुपये राहतील, आणि 500 मध्ये 200 रुपये मिळवले म्हणजे किती होतील, ते 700 रुपये होतील. म्हणजे ते रक्कम समान होत नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा रॉंग आहे. त्यामुळे तिसरा पर्याय एवढंच आपलं उत्तर बरोबर आहे. डायरेक्टली आपण जर ऑप्शन बघितले, एलिमिनेशन नाही आपलं सॉल्व्ह होते. पुढचा प्रश्न आहे आपला, खेळाडू वरिष्ठ खेळाडू आणि पुरुष वरिष्ठ खेळाडू यातील संबंध खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने सर्वात चांगल्या प्रकारे दाखवता येईल. ओके, आता 3 गट दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, एक गट आहे खेळाडूंचा, दुसरा गट आहे वरिष्ठ खेळाडूंचा, आणि तिसरा गट आहे पुरुष वरिष्ठ खेळाडू. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे बघायचं. कॉमन जे आहे तर त्याच्यामध्ये खेळाडू हे कॉमन आहे, म्हणजे तिन्ही गट जे आहे ते खेळाडूंचे गट आहेत. त्यामुळं खेळाडूंचं सर्कल जे आहे ते सगळ्यात मोठं माझं सर्कल आहे. ओके, खेळाडूंचं सर्कल. आता याच्या आतमध्ये कोणाचं सर्कल येईल तर ते बघावं लागेल. म्हणजे खेळाडूचं सर्कल जे आहे ते आता कॅन्सल झालं, तर वरिष्ठ खेळाडू आणि पुरुष वरिष्ठ खेळाडू. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे तर ते म्हणजे वरिष्ठ खेळाडूंचं सर्कल जे आहे त्याच्या आतमध्ये येईल. ठीक आहे, कारण की पुरुष वरिष्ठ, फक्त वरिष्ठ खेळाडूंचा विचार केला तर त्यातला एक भाग म्हणून पुरुष वरिष्ठ खेळाडू असतील. त्यामुळं वरिष्ठ खेळाडूंचं सर्कल जे आहे तर ते पुरुष वरिष्ठ खेळाडूंपेक्षा मोठं येईल. पण ते कुठं येईल, ते खेळाडू या मोठ्या सर्कलच्या आतमध्येच येईल, कारण की तोही खेळाडूच आहे. तर त्यामुळं खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये दुसरं सर्कल जे येणार आहे तर ते म्हणजे वरिष्ठ खेळाडूंचं सर्कल येणार. जर बघितलं मी, वरिष्ठ खेळाडू असं ते सर्कल आहे. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये मग पुरुष वरिष्ठ खेळाडू येतील. मग याच्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये स्त्री वरिष्ठ खेळाडू पण असतील आणि पुरुष वरिष्ठ खेळाडू पण असतील. मग स्त्री वरिष्ठ खेळाडूचा पण विचार करणार नाही, फक्त याच्यामध्ये एक जे स्पेसिफिक सर्कल जे असत ते म्हणजे पुरुष वरिष्ठ खेळाडूंचं सर्कल असेल, असं काहीतरी ते असेल. ठीक आहे, तर त्यामुळे सर्कलच्या आतमध्ये सर्कल असे 3 सर्कल आपले येतील पहा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येईल. ओके, पुढचा प्रश्न काय आहे, प्रत्येक बाजू 4 सेंटीमीटर असणाऱ्या घनाकृतीला गुलाबी रंगाने रंगवले आहे. ठीक आहे, 4 सेंटीमीटर बाजू असलेला घन आहे, त्याला गुलाबी रंगाने रंगवले. ती घनाकृती कापून तिचे प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर असलेले लहान ठोकळे तयार केले. एकाच पृष्ठाला गुलाबी रंग आहे असे लहान ठोकळे किती. एकाच पृष्ठाला गुलाबी रंग आहे असे लहान ठोकळे किती. ठीक आहे, तर आपण त्याची जर आकृती काढली तर ती अशा पद्धतीची काहीतरी आकृती येईल पहा. ठीक आहे, इथं जर वरती ग्रे जरी रंग दिसत असेल तर तो ग्रे रंग नाही आहे. ठीक आहे, तर आपण असं म्हणूया की हा ठोकळा जो आहे तो मोठा ठोकळा आहे, याची प्रत्येक बाजू किती आहे, याची प्रत्येक बाजू जी आहे तर ती 4 इतकी आहे. 4 आहे, इकडे 4, आणि अशा पद्धतीने इथं ही 4 सेंटीमीटर असा बाजू असलेला ठोकळा. तर त्याचे 1 सेंटीमीटर असे 1 सेंटीमीटर बाजू असतील असे लहान लहान ठोकळे केले. ठीक आहे, तर ते लहान ठोकळे करण्याच्या अगोदर काय, याला गुलाबी रंग दिलेला आहे, सगळ्या बाजूला गुलाबी रंग दिलेला आहे. त्यामुळं सगळ्या बाजू काय याच्या गुलाबी रंगाने रंगवलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर मग त्याचे लहान लहान ठोकळे केलेले आहेत. मग लहान ठोकळा जर एक बघायला गेला तर तो केवढा येईल, असा एवढा एक लहान ठोकळा येईल 1 सेंटीमीटरचा. म्हणजे प्रत्येक बाजूला आपल्याला
एक एक सेंटीमीटरचं जर डिवाइड केलं तर अशी 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर असे 4 भाग होतील. सिमिलरली या बाजूला 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर 4 भाग होतील. आणि उभं तसंच बघितलं 1 1 1 1 असे 4 भाग होतील. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणते पृष्ठ असे आहेत, कोणते लहान ठोकळे असे आहेत की त्यांची एकच बाजू ही गुलाबी रंगाने रंगवलेली असणार. आता गुलाबी रंगाने टोटल रंगवलेल्या बाजू कोणत्या असणार आहेत, या टोटल असणार आहेत. या हे पृष्ठाच्या बाहेरच्या ज्या काही बाजू असणार तर रंगवलेल्या असणार. आणि ज्यावेळेला कट केल्यानंतर आपल्याला आतल्या बाजू ओपन अप होणार आहेत. म्हणजे आतल्या या पृष्ठाचं बघायला गेलं तर आतली जी काही बाजू असेल ती ओपन अप होईल, ही जी असेल अशा पद्धतीची. ठीक आहे. किंवा या बाजूची असेल ती ओपन अप होईल आणि खालची ओपन अप होईल. इथली जी काय असेल तर ती ओपन अप होईल. मग ह्या बाजू कोणत्या असणार आहेत, आतल्या कट केल्यानंतरच्या आतल्या ज्या बाजू असणार आहेत तर त्यांना तो कलर नसणार आहे बा, तो गुलाबी नसणार आहे. कारण की त्या आत होत्या, ज्या वेळेला रंग दिला त्यावेळेला ते आत होत्या, त्या कट केल्यानंतर ओपन अप झालेल्या. ठीक आहे. तर त्यामुळं अशा कोणत्या असे लहान ठोकळे किती आहेत असे बघायचे आपल्याला की ज्यांना फक्त एकच पृष्ठ त्यांचं गुलाबी रंगाने रंगवलेलं आहे. तर तशा जर बघायला गेलं तर आपल्याला फक्त प्रत्येक पृष्ठाचा, ह्या मोठ्या ठोकळ्याच्या प्रत्येक पृष्ठाचा विचार केला तर फक्त 4च ठोकळे, असे मधले 4 ठोकळे येतील की ज्यांची बाजू जी आहे एकच बाजू, एकच पृष्ठ जे त्यांचं आहे तर ते गुलाबी रंगाने रंगवलेलं आहे. 4 येतील. मग ठोकळ्याला पृष्ठ जी असतात ती किती असतात, टोटल 6 पृष्ठ असतात. प्रत्येक पृष्ठावरचे जर 4 ठोकळे असे बघितले आपण तर 6 गुणिले 4 असे टोटल 24 ठोकळे आपल्याला सापडतील की ज्यांचे फक्त एकच बाजू, इकडचे 4 घेतले आपण, वरचे 4 घेतले, याच्या या बाजूचे, ही इकडची बाजू जी आहे तर याचे 4 होतील. बॅक साईडचे, पाठीमागची जी बाजू आहे तर त्या बाजूचे 4 आणि खालची जी बाजू आहे तर त्या बाजूचे 4 असे टोटल मिळून इकडचे 4 हे 4 असे 6 बाजूचे टोटल 4 असे म्हणून 6 गुणिले 4 बरोबर 24 असे टोटल पृष्ठ आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आपलं उत्तर जे आहे तर ते 2 नंबरचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा काय प्रश्न आहे पहा. खालील अंकगणितीय श्रेणीमध्ये 70वे पद कोणते. श्रेणी म्हणजे काय, श्रेणी म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण प्रोग्रेशन असं म्हणतो. प्रोग्रेशन. ठीक आहे. आणि हे कोणत्या पद्धतीचे प्रोग्रेशन आहे, अंकगणितीय प्रोग्रेशन आहे, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी मध्ये 70वे पद विचारले. ही श्रेणी दिलेली आहे आपल्याला 13, 17, 21, 25 अशी जी श्रेणी दिलेली आहे त्याच्यामध्ये 70वे पद विचारलेले आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं की प्रोग्रेशन जे आहे ते 2 पद्धतीचं प्रोग्रेशन असतं. एक तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि दुसरं जे आहे तर ते म्हणजे त्याला जिओमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतात. जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय, भूमितीय श्रेणी असं जे त्याला म्हणतात, श्रेणी. ठीक आहे. श्रेणी म्हणत नाही त्याला, श्रेणी म्हणतात. ओके. नाव आता अरिथमेटिक श्रेणी म्हणजे काय की हा असा सिक्वेन्स असतो नंबरचा, हा सिक्वेन्स असा असतो की ज्याच्यामध्ये ठळक अशा कॉन्स्टंट, एखाद्या कॉन्स्टंट फरकाने संख्या वाढत असतात. कॉन्स्टंट फरक, सेमच फरकानं संख्या वाढत असतात. तर इथं बघितलं तर कोणत्याही 2 यातले टर्म्स घेतल्या, लगतच्या टर्म्स घेतल्या तर त्यांच्यामधला डिफरन्स जर काढायचा बघितला तर तो 4 इतका डिफरन्स येतो. 13 अधिक 4 17, 17 अधिक 4 21, 21 अधिक 4 25, 25 अधिक 4 29, 29 अधिक 4 33 असेल. तो 4च्या फरकानं हा वाढत जाणारी ही श्रेणी आहे. म्हणजे अरिथमेटिक श्रेणीमध्ये काय असतं, अंकगणितीय श्रेणीमध्ये की फरक जो असतो, कोणत्याही दिलेल्या लगतच्या 2 टर्म मधला फरक जो असतो तो समानच असतो. ठीक आहे. तर त्याला अंकगणितीय श्रेणी असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि भूमितीय श्रेणीमध्ये काय असतं की कोणत्याही लगतच्या 2 टर्म्स घेतल्या तर त्यांच्यामधला रेशो जो आहे, रेशो गुणोत्तर जे आहे ते समान असतं. ते काय असतं, कॉन्स्टंट असतं, समान असतं ते ऑलवेज. म्हणजे समजा ए बी सी डी ई एफ अशी जर श्रेणी, एखादी भूमितीय श्रेणी दिलेली आहे आपल्याला
जिओमेट्रिक प्रोग्रेशन दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये बी अपॉन ए इज इक्वल टू सी अपॉन बी इज इक्वल टू डी अपॉन सी इज इक्वल टू ई अपॉन डी अशा पद्धतीचं ते कॉन्स्टंट येत राहील नेहमी. हे जर गुणोत्तर घेतलं, दोन्ही कोणत्याही सलग दोन संख्यांचं गुणोत्तर घेतलं तर ते कॉन्स्टंटच येणार आहे आपल्याला. याला म्हणतात द्विमितीय श्रेणी. आता अरिथमेटिक श्रेणीमध्ये आपण बघितलं की डिफरन्स जो आहे तो समान आहे. नाव अरिथमेटिक सिरीज मधलं कोणतीही टर्म काढायची झाली आपल्याला, तर इथं 70वी टर्म दिलेली आहे, तर आपण म्हटलो की मला nth टर्म काढायची, nth टर्म काढायचे n. तर nth टर्म काढण्यासाठी जो आपण सूत्र यूज करतोय तर ते कोणतं सूत्र असणार आहे की tn म्हणजे काय, nth टर्म आहे nv जे असणार ते पद असेल. ठीक आहे, n नंबरचं पद काढायचं आहे, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला जो आहे तर tn बरोबर a अधिक n वजा 1 t. ठीक आहे, आता या ठिकाणी a म्हणजे काय, a इज नथिंग बट फर्स्ट टर्म किंवा पहिलं पद. पहिलं पद. n म्हणजे काय की कितवं पद काढायचं आपल्याला, ते ती संख्या कितवं पद. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, 70वे पद विचारले, म्हणजे म्हणून n बरोबर काय घेणार आपण, 70 घेणार. आणि d म्हणजे काय, d म्हणजे हा इज नथिंग बट डिफरन्स, कोणत्याही दोन लगतच्या टर्म मधला डिफरन्स आहे. तर आपला या ठिकाणी डिफरन्स किती येतो, 4 डिफरन्स येतो. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्या या सूत्रामध्ये आपण व्हॅल्यूज टाकणार. पहिली टर्म जी आहे तर ती 13 ही दिलेली आहे त्यांनी, सो 13 अधिक कंसामध्ये n म्हणजे किती आहे ते 70 आहे आपलं, वजा 1 आणि डिफरन्स जो आहे तो 4 असा डिफरन्स आहे. ओके, तर किती येईल, 13 अधिक 69 गुणिले 4, 69 गुणिले 4. मग 69 गुणिले 4 जर केला आपण तर 70 गुणिले 4 करायचं आणि त्यातून वजा 4 करायचं, म्हणजे 7 चोक 28, 280 मधून 4 गेले म्हणजे 276 राहिले, म्हणजे 13 अधिक 276 असं होईल. इज इक्वल टू किती होईल पहा, 276 मध्ये म्हणजे 13 मिळवले म्हणजे 279 आणि 289 म्हणजे 70वे पद जे आपलं येणार आहे, 70वे जे पद येणार आहे तर ते कोणतं पद येणार आहे आपलं, 289 हे पद येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे जे आहे ते उत्तर बरोबर आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 15 क्वेश्चन जे आहेत तर ते 15 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत टोटल सीसॅटचे. तर हे प्रश्न जसे तुमचे क्लास 3 साठी ऍप्लिकेबल आहेत किंवा उपयुक्त आहेत, तसेच क्लास 2 साठी सुद्धा उपयुक्त आहेत, तसेच क्लास 1 साठी सुद्धा उपयुक्त आहेत, तसेच UPSC साठी सुद्धा उपयुक्त आहेत. आपलं जे एक मिसकन्सेप्शन असतं की ऍक्च्युली UPSC साठी डिफिकल्टी लेवल वेगळी असते, राज्यसेवेसाठी वेगळी असते. ऑफकोर्स थोडासा जरासा फरक पडतो, पण डिफिकल्टी लेवल तीच असते आणि त्याच्या पाठीमागचं जे प्रश्नांच्या पाठीमागचं जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे तर ते सेमच असतं प्रत्येक ठिकाणी, ते बदलत नाही. हे मॅथमॅटिक्स आहे किंवा हे काय रिझनिंग आहे, तर रिझनिंगच्या पाठीमागचं जे थिंकिंग पॅटर्न आहे तो सेमच असतो. त्यामुळं हे प्रश्न तुम्हाला सगळ्याच परीक्षेसाठी तितकेच उपयुक्त आहेत, त्यामुळं त्याचा उपयोग करून घ्या. ओके, थँक्यू.